मी झाडून घेते सकाळ सकाळ. आणि ह्यात बघा मुलाचं काय चाललंय. कचरा, नुसता कचरा, अख्ख्या घरात पसारा. हा हा, काय करू मी या मुलाचं. ही खेळायची गोष्ट आहे का हार्दिक? खेळायची गोष्ट आहे? हा, ते तोंडाला लागले ते काय खाऊन आलास? इथे आम्ही लावले आमचा व्लॉग. आमचा व्लॉग ही रिॲक्शन बघा कसं बघतय. कोण आहे हार्दू? या खे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. सकाळ धरून बघितलीच असं छोट्या छोट्या क्लिप्स काढल्या होत्या हार्दिकच्या मस्तीचा. दिवस कुठं चाललाय ना हेच कळत नाही आहे सध्या तरी. सो मोबाईल हातात घ्यावा आणि शूट करावा असं काही होत नाही आहे. पण आत्ता आम्ही ॲक्टिव्हिटी करणार आहोत. कलरिंग करणार आहोत. खूप दिवसापासून प्लॅन करते आहे. ॲक्च्युली उद्या आहे फादर्स डे आणि मग म्हटलं चला आपण एक हार्दिकडून ॲक्टिव्हिटी म्हणून का होईना ग्रीटिंग कार्ड बनवून घेऊया. सो तेच आम्ही आता करणार आहे. सो होप सो तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल. नक्की शेवटपर्यंत बघा आम्ही काय काय मज्जा करतोय ते ॲक्टिव्हिटीमध्ये. आणि ग्रीटिंग कार्ड कसं झालं हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला तर मग. हार्दिक का रडतोय सांग. सांग हार्दिक का रडतोय. का रडतोय सांग. कसं करायचं. बस बस, शांत शांत शांत. बरं ना ग ना. कुणी 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 केलं तुला? कुणी मारलं? बरं बस. काय हे काय आहे काय आहे? कलर्स. केवढी ते खुशी तोंडावर. हा, गोष्ट दिसली की आम्ही असं खुशतो. बास. बघ काय करायचं आपल्याला. काय करायचं बघ. मज्जा मज्जा करायची मज्जा. कलर. अर्ध पायाला काय लावते कलर. हो, मी तुला तेच सांगत होते. तुला कळतच नव्हतं. तू इकडे ये करत होते तर तुला जमतच नाही ना हट्टीपणा केल्याशिवाय, है ना. बाहेर जाऊन गिफ्ट घेणं खूप सोपं असतं. पण मला वाटतं काही गिफ्ट्स पैशांनीच घेता येत नाहीत. त्यासाठी भावना असतात, आठवणी असतात आणि आपल्याच माणसासाठी असलेलं प्रेम असतं. म्हणून आज मी ना हे पायाचे आणि हाताचे ठसे यूज करून एक हँडमेड गिफ्ट बनवणार आहे. कदाचित काही वर्षांनी हा हात हा पाय जो आहे तो मोठा होईल. पण आजचा छोटासा हात आणि छोटासा पाय ही एक आठवण कायम जपून ठेवता येईल. आई झाल्यावर मला एक गोष्ट खूप जाणवली आहे. मुलं खूप वेगाने मोठी होतात. कालपर्यंत जे बाळ आपल्या मांडीवर झोपायचं ते आता घरभर धावत सुटले. म्हणून छोटासा क्षण जपून ठेवण्याचं एक महत्त्वाचं वाटतं मला. खरं सांगायचं तर हार्दिक आता अशा वयात आहे जिथे त्याला नवीन गोष्टींची खूप उत्सुकता आहे. त्याला रंग बघायला आवडतात, वस्तूंना हात लावायला आवडतो, नवीन गोष्टी करून बघायला आवडतात. आणि मला वाटतं ह्या अशा ॲक्टिव्हिटीज प्रत्येक टोडलरच्या आयुष्याचा भाग असायला हव्यात. आजकाल आपण अनेक मुलांना मोबाईल देतो कारण त्यामुळे ते शांत बसतात. पण मुलाच्या विकासासाठी त्यापेक्षाही खूप छान पर्याय आहे. पेंटिंग, कलरिंग, सेन्सरी गेम्स, ब्लॉक, क्ले ॲक्टिव्हिटीज अशा गोष्टींना त्याच्या मेंदूच्या विकासात खूप फायदेशीर असतात. जेव्हा मुलं रंगांना स्पर्श करतात, नवीन गोष्टी अनुभवतात, त्यांची ती क्रिएटिव्हिटी वाढते, त्याचं निरीक्षण क्षमता वाढते, त्याची फाईन मोटार स्किल मजबूत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं स्क्रीन टाईम कमी होतं. मी स्वतः आत्ता खूप प्रयत्न करते की अशा ॲक्टिव्हिटीज खूप करून घ्याव्यात. कारण पॅरेंटिंग म्हणजे फक्त मुलांना वाढवणं नाही, त्यांच्यातलं जे बालपण आहे ते सुद्धा जपून ठेवलं हवं. काय काय पुढं पुढं नंतर आता काय लिहायचं. आता काय लिहायचं.
काय ई नाही बाळा, एफ. आणि पुढं काय लिहिलं आता आपण ह्याच्यावरती? काय लिहिलं आपण सांग? हॅपी फादर्स डे. कसे छान छान हाताने केलेलं. आता ह्याचा कवर पेज ग्रीटिंग दाखव. हाय कर, हाय हाय कर, हाय कर की. बरं दाखव, आमचं ग्रीटिंग झालं. दाखव दाखव, तू दाखव. हातात धर, हे हातात धर. छान छान. बॅक कॅमेऱ्याने परत दाखवते. ह्याचं काहीतरी फ्रंट आहे, हे डिटेलिंग मी केलंय. हे हाताला धरून आम्ही लिहिलंय बाबा यू आर अ रोज. आणि हे आमचा बुके, हॅपी फादर्स डे असं. आता हे बाबाला आम्ही उद्या देणार. बघूयात काय रिॲक्शन आहे बाबाचे सुद्धा. फार सुंदर झालंय. आणि हे बसले खेळण्यात. फर्स्ट अटेम्प्ट आहे आमचा हा. खूप छान झालाय. मी शूट तर म्हणजे बॅक कॅमेराने शूट करून दाखवलंच. ह्याच्या अगोदर नाही आम्ही असं काय केलेलं, कलर वगैरे. मला एक करून घ्यायचं होतं ॲक्च्युली. ही ॲक्टिव्हिटी म्हणूनच मला कंडक्ट करायची होती, पण बाय हुक और क्रूक उद्या फादर्स डे आहेच. सो म्हटलं मे बी त्यांना पण हे आवडेल म्हणून आम्ही ही आयडिया लढवली. असो, फर्स्ट ग्रीटिंग त्याच्या बाबांसाठी झालेलं आहे, एक आठवण झालेली आहे. लेट्स सी उद्या त्यांची काय रिॲक्शन असेल. थोडेफार प्लॅन्स केलेत मी पण. हार्दिक कळत्या म्हणजे जवळपास थोडंफार कळायला लागले त्याला, पण हे फादर्स डे मदर्स डे अजूनही त्याला काही नाही कळत आहे. पण हे कळत्या वयानंतर म्हणजे चालायला बोलायला लागल्यानंतरची गोष्ट हा फर्स्ट फादर्स डे असेल त्यांचा. सो होप सो त्यांना आवडेल. लेट्स सी. हे करायचं कारण एक, ह्या ॲक्टिव्हिटीज एक तर ते इन्व्हॉल्व्ड राहतात, ह्यांना गोष्टी कळायला सुरुवात होतात. आता हेच सांगते मी, जेव्हा आम्ही हँड पेंट आम्ही पहिल्यांदा सुरू केली, 2 हात त्याने हे केले, प्रेस केले. त्या आम्ही डिशमध्ये कलर केले होते मिक्स ना, तर ते केले मिक्स आणि त्यानंतर पेपरवरती केले. 3ऱ्या हाताला त्याला कळलं की आपल्याला हे असं करायचं. तो नंतरचे हात सगळे परफेक्ट केले. पहिल्या 2 हाताला त्याने खूप त्रास दिला की नाही मला हे असंच करायचं तसं करायचं नाही. पण 3ऱ्या 4थ्या हातापासून तो प्रो झाला की हे असं करायचं. ऑब्व्हियसली लाईट गेली. ऑब्व्हियसली थोडंसं नाही झालं आहे परफेक्ट. ओके, फर्स्ट अटेम्प्टनुसार मी हॅप्पी ह्या गोष्टीसाठी. माझाही हात खूप प्रचंड आता बसलेला नाही आहे. कधी स्कूलच्या काळी ब्रश हातात घेतला आहे पेंटिंगचा आणि त्यानंतर मी आत्ता. सो हे मी जे मिशा वगैरे डोळे आहे ना हे मी काढलं आहे. असो बघूयात आता उद्या आवडेल की नाही. आणि दुसरी गोष्ट ह्याच्याने कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं. अजून काय, हां मी अजून फ्राईज करणार आहे जे की हार्दिकला खूप आवडतात आणि तो आहे म्हणूनच मग फ्रीजमध्ये पण स्टॉकअप करून ठेवणार आहे फ्राईजचा. सो लेट सी, तेही मी तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग आता पहिलं किचन आवरून घेते आणि मग मी फ्राईज करायला घेते. हार्दिकला ना फ्राईज खूप आवडतात, पण त्याआधी म्हणलं हे जे शेंगदाणे होते खूप सारे आईंनी सोलून ठेवले होते. सो ते पहिले म्हणलं आपण भाजून घेऊयात. सो मी युजली एअर फ्रायरमध्येच भाजते, खूप लवकर होतात. त्यानंतर हे सगळं किचन पहिलं आवरून घेतलं, कारण खूप पसाऱ्यामध्ये मला काही सुचत नाही, काय माहिती का. तर मी सांगत होते हार्दिकला फ्राईज खूप आवडतात. खरं सांगायचं तर बहुतेक मुलांना फ्राईज आवडतात, पण बाहेरचे फ्राईज रोज देणं मला काही योग्य वाटत नाही, कारण त्यात जास्तीचं तेल मीठ प्रोसेस इन्ग्रेडियंट असू शकतात. म्हणून मी घरीच फ्राईज तयार करणं प्रेफर करते. वर्किंग मॉम असल्यामुळे अशा गोष्टी आधी करून ठेवणं खूप उपयोगी पडतं. जेव्हा हार्दिक घरी असतो तेव्हा अचानक काहीतरी खायची मागणी करतो, तेव्हा लगेच हेल्दी ऑप्शन तयार असतो. आजकाल बाहेरचं खाणं खूप वाढलं आहे, पण लहान मुलांच्या बाबतीत आपण थोडी जास्तच काळजी घ्यायला हवी, कारण त्यांच्या शरीराचा विकास अजूनही सुरू झालेला नाही.
किंवा सुरू असतो हळूहळू का होईना, त्यांना मिळणारं पोषण खूप महत्त्वाचं असतं. मी असं म्हणत नाही की बाहेरचं खाऊच नाही, पण शक्य असेल तेवढं घरचाच पर्याय नक्की वापरायचा, कारण त्यामुळे मुलांनाही चांगली सवय लागते आणि आई म्हणून आपल्यालाही समाधान मिळतंच की आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं आहे. चला, बऱ्याच जणांना फ्राईज करण्याची प्रोसेस तर माहीतच असते, त्याच्यामुळे मी काही एक्सप्लेन केली नाही. पण आजचा दिवस खूप साधा होता, पण अशा साध्या दिवसामध्ये खूप सुंदर क्षण लपलेले असतात. जसं हार्दिकसोबत वेळ घालवला ना, तोही खूप सुंदर क्षण होता माझ्यासाठी. त्याच्या बाबांसाठी एक छोटंसं गिफ्ट बनवलं आणि त्याच्यासाठी काहीतरी हेल्दी फूड बनवलं. आई झाल्यानंतर मला एक गोष्ट नक्की समजली आहे, घर नेहमी परफेक्ट असायची गरज नाही. सगळं वेळेवर झालंच पाहिजे असं नाही, पण आपल्या मुलांसोबत घालवलेला वेळ मात्र महत्त्वाचा असतो, कारण हे दिवस पुन्हा परत येणार नाही. आजचा छोटासा हात उद्या मोठा होईल, पण आज माझ्या मागे फिरतो तो उद्या स्वतःच्या जगात व्यस्त होईल. म्हणून हे क्षण मी मनापासून. चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि आपल्या माणसांसोबत सुंदर आठवणी तयार करत राहा. बाय.